मारून 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 निवडून आला 10 वर्ष पहिल्याने, दुसरे 10 वर्ष निवडून आला, 20 वर्ष आमदार आणि 10 वर्ष मंत्री साहेब. आमच्या मतदारसंघाचा विकास बघून घ्या. या शहराचं दुर्दैव असं आहे, प्यायला पाणी नाही. पाणीवाला बाबा म्हणतो स्वतःला, ती उपाधी स्वतःच लावून घेतली आहे, मी पाणीवाला बाबा आहे म्हणे. अरे केव्हा म्हणशील पाणीवाला बाबा? तू 24 तास पाणी दे लोकांना, रोज पाणी दे, चांगलं पाणी दे, शुद्ध पाणी दे. पण त्याच्या उलट आहे, या धरणगाव शहरामध्ये साहेब 25-25 दिवस पाणी येत नव्हतं आतापर्यंत. आता म्हटलं कुठेतरी 20-22 दिवसावर आलेलं आहे. मी परवा इथं आलो होतो, निलेश आबा आणि आम्ही सकाळी कोटावरच आलो होतो. आम्ही काहीतरी पूजनचा कार्यक्रम होता, वही पूजनाचा कार्यक्रम होता. काल भैरव मंदिराचं दर्शन आम्ही घेतलं, निलेश आबांनी आणि मी. आणि इथं 5 मिनिटात इथं काही मंडळी आम्हाला भेटली. म्हटले आप्पा 22 दिवस झालेत म्हटले पाणी आलं नाही अजून, 22 दिवस झाले. एक व्हिडिओ आता इथं दाखवण्यात आली. काय चित्र आहे? अशुद्ध पाणी शहरामध्ये, अशुद्ध पाणी. या सगळ्या शहरातल्या लोकांना पोटाचे आजार लागलेले आहेत, पण काहीच नाही. जळगाव जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजनांची मी यादी काढली, ज्या मंजूर झालेल्या आहेत त्या, आणि त्याच्यातल्या आपल्या ग्रामीण मतदारसंघातली पण यादी घेतली. योजना मंजूर केल्या 2-3 वर्षापासून, 5 वर्षापासून चालू आहेत. एक सुद्धा योजनेतून पाणी बाहेर आलेलं नाही आहे, एक सुद्धा योजनेतून पाणी आलेलं नाही आहे. ललिता त्यांचं स्वागत. का मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. काही योजनांमध्ये तर ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स नाहीये तिथं पाईपलाईन टाकल्या, पाण्याच्या टाक्या बांधल्या. मध्ये एकदा नाथाभाऊंनी प्रश्न उपस्थित केला होता विधानसभेमध्ये. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण ह्या जळगाव ग्रामीणचा जरी विचार केला फक्त, तर ह्या धरणगाव शहरामध्ये 20-25 दिवस पाणी येत नाही. नशिराबाद सारखं मोठं गाव आहे, तिथं 15-20 दिवस पाणी येत नाही. आसोदा गावाला पाणी मिळत नाही, ममुराबादला पाणी मिळत नाही, दोन्ही शिरसोलीला पाणी मिळत नाही. वैतागले लोक. काही गावांना टँकर चालले मागच्या वर्षामध्ये. काय करतात पाणी पुरवठा घेऊन? बरं, हे झालं पाणी पुरवठ्याचं. इथं उल्लेख केला कोणीतरी की बा आता ते सगळे इथं समोर लावलेले दिसत नाही त्यांचं होर्डिंग. त्या होर्डिंग वरती म्हटलेलं आहे